Neeraj Vinod Bhurani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। बांग्लादेशी पॉर्न स्टार रिया उर्फ आरोही बर्डे उर्फ बत्रा शेख को गुरुवार को हिल लाइन पुलिस स्टेशन के अधिकारियों ने गिरफ्तार कर लिया। जांच के दौरान पता चला है कि रिया ने फर्जी दस्तावेजों का इस्तेमाल कर भारतीय पासपोर्ट हासिल किया था। रिया मशहूर राज कुंद्रा की फिल्मों से भी जुड़ी है और उन्होंने पॉर्न इंडस्ट्री में भी काम किया है। खासकर मशहूर पॉर्न स्टार गहना वशिष्ठ के साथ उन्होंने कई पॉर्न सीन शूट किए हैं। जांच अधिकारी पुलिस उप निरीक्षक संग्राम मालकर के नेतृत्व में एक टीम ने रिया को गिरफ्तार किया और आज उल्लासनगर अदालत में पेश किया। कोर्ट पे पेश किए जाने के बाद रिया को 5 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया गया। जांच के दौरान पता चला है कि रिया ने भारतीय पासपोर्ट बनवाने के लिए फर्जी दस्तावेजों का इस्तेमाल किया था। उसने फर्जी पहचान पत्र के जरिए अपनी पहचान छिपाकर भारतीय नागरिकता हासिल करने की कोशिश की थी। पुलिस अब रिया के परिवार के अन्य सदस्यों की तलाश कर रही है जो इस अपराध में उसके साथ शामिल है। इसमें उसकी मां अंजलि, भाई रविंद्र बर्डे और एक महिला साथी ऋतु बर्डे शामिल है। माना जा रहा है कि यह सभी बांग्लादेश में रह रहे हैं। जांच अधिकारी संग्राम मालकर ने बताया कि इस मामले में आगे की जांच जारी है और आरोपियों की कुछ और आपराधिक गतिविधियों का खुलासा होने की संभावना है। आइए देखें इस मामले में हिल लाइन पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल जगताप ने क्या जानकारी दी है। साईराज सोसायटी चाळ दुर्गामाता मंदिर जवळ नेवाळी नाका अंबरनाथ या ठिकाणी पोलिसांना माहिती मिळाली का एक बांगलादेशी महिला ही त्या ठिकाणी राहत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पीआय मालकर साहेब आणि आम्ही त्याची सविस्तर चौकशी केली। चौकशी अंती त्यांनी जे डॉक्युमेंट्स वगैरे बनवलेले आहेत तर फर्जी डॉक्युमेंट्स असल्याचं आणि पासपोर्ट देखील त्याच्यावरून काढल्याचं निदर्शनास आलं। त्यावरून त्या अरविंद शामराव बर्डे हे अमरावतीचे रहिवासी आहेत। त्या ठिकाणी त्यांनी अंजली शामराव बर्डे या महिलेशी, जी महिला तिचे 3 मुलांसह भारतामध्ये आली होती बांगलादेशीवरून आणि ती आल्यानंतर तिने त्या अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं। लग्न केल्यानंतर त्यांची कुठलीही माहिती नसताना अरविंद बर्डे यांनी त्यांचे कागदपत्र बनवले भारतामध्ये। त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र बनवले। त्या कागदपत्रावरून पासपोर्ट त्यांनी बनवलेले आहेत आणि ते पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी ही जी माहिती आहे ती खोटी माहिती सादर करून सगळे पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी कतार, त्यानंतर आता बांगलादेशमध्ये त्यांची नेहमी येणं जाणं आहे अशी एकंदरीत माहिती मिळालेली आहे। अंजली शेख ही बांगलादेश मध्ये राहते याबाबतच्या पुराव्यासाठी तिचं पासपोर्टवर बघितलं असता तर तिथं तिची बांगलादेशी सिग्नेचर वगैरे आहे। त्यानंतर तिने जे कागदपत्र सादर केलेले आहेत चौकशी दरम्यान तर ते कागदपत्र हे अंजली बर्डेने ट्रान्सफर सर्टिफिकेट सादर केलेले आहे ते हावडा पश्चिम बंगाल येथील आहे जन्म दाखला आणि पासपोर्टवर त्यांनी तिचा जन्म दाखला हा कोलकाता दाखवलेला आहे। तसंच रियाचे पण कागदपत्र तपासले तर तिने पासपोर्टवर जन्म दाखला अचलपूर अमरावती या ठिकाणचा दाखवलेला आहे आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट हे हुबळी कोलकाता येथील आहे आणि तिने आता जन्ममृत्यू वेबसाईट जी आहे कोलकाताची त्याच्यावरती आता सर्टिफिकेट बनवलेलं आहे। त्याच्यामध्ये 24 परगणा असं तिने जन्मचं ठिकाण दाखवलेलं आहे। म्हणजे या तिन्ही जे मुलं आहेत त्यांचा जन्म ठिकाणाचा कुठलाही पुरावा नाहीये। आतापर्यंत त्यांनी कुठला पुरावा सादर केलेला नाहीये आणि त्यानंतर त्यांनी ते जे आता जे आहेत अरविंद शामराव बर्डे त्याची पत्नी जी प्रेमिका होती ती अंजली शामराव बर्डे आणि त्याचा मुलगा रविंद्र अरविंद बर्डे हे आता सध्या कतारला गेलेले आहेत। ते दुसरे ऋतू अरविंद बर्डे म्हणून त्यांची बहीण आहे रिया बर्डे यांची, तिचा शोध चालू आहे। त्यानंतर यांचे जे नावाची माहिती घेतली तर अंजलीचं नाव रुबी असल्याचं समजून येत आहे, रियाचं नाव बन्ना म्हणून आहे आणि रविंद्रचं नाव रियाज म्हणून आहे, तसंच ऋतूचं नाव मोनी म्हणून आहे अशी एकंदरीत माहिती मिळत आहे। सदरचा तपास चालू आहे। ते पासपोर्टचे जे कागदपत्र वगैरे त्यांनी काढलेले आहेत ते कागदपत्राचा देखील आता तपास चालू आहे।
काल रोजी गुन्हा दाखल झालेला आहे हिललाईन पोलीस स्टेशनला. हिललाईन पोलीस स्टेशनला 685/24 IPC कलम 420, 465, 468, 471 आणि 34 तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14A प्रमाणित गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त श्री डुंबरे साहेब, तसेच जॉईंट कमिशनर साहेब श्री चव्हाण साहेब, ॲडिशनल कमिशनर साहेब श्री जाधव साहेब, पोलीस आयुक्त परिमंडळ 4 श्री पठारे साहेब, तसेच ACP श्री वराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. सदरची महिला ही त्या ठिकाणी सध्या 2 वर्षापासून राहत आहे असं समजून आलेलं आहे. त्याचा तपास अजून अद्याप पूर्ण झालेला नाही आणि ते डॉक्युमेंट जे वापरलेले आहेत त्यांनी पासपोर्ट काढण्यासाठी वापरलेले आहेत, अजून शाळेमध्ये ॲडमिशन करण्यासाठी वापरलेले आहेत, अजून कशासाठी वापरलेले आहेत याचा सविस्तर तपास अजून चालू आहे. त्याच्या संदर्भामध्ये तपास चालू आहे. नाही, कोणाकडून बनवले या संदर्भामध्ये काल गुन्हा दाखल झालेला आहे. त्या तपासामध्ये जशी माहिती मिळेल त्याप्रमाणे आपल्याला माहिती दिली जाईल. नाही, फोन व्हिडिओमध्ये काय काम करायची किंवा तिचे वेबसाईट्स वगैरे आहेत, त्यानंतर तिचे काहीतरी अश्लील व्हिडिओ फोटोच्या सुद्धा वेबसाईटवरती काम करते अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्याप्रमाणे आम्ही सध्या तपास करीत आहोत. अजूनपर्यंत सदरबाबतची काही सविस्तर माहिती मिळालेली नाहीये. सदरची माहिती मिळाल्यानंतर ती आपली माहिती आपल्याला कळवण्यात येईल. ब्यूरो रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।